नमस्कार मित्रांनो, मी आज रुपेंद्र परत एकदा सोबत आदेशच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आजची तारीख 6 आणि आम्ही फिरून आलो 31 तारखेला. तर तुम्ही आता फिरायचा ब्लॉग बघत असाल. तर मागचा ब्लॉग टाकला तो लास्टचा ब्लॉग होता आणि आम्ही घरी आलो. तर आम्ही तो ब्लॉग टाकला तो ना घरी आलो. आम्ही 31 तारखेला घरी आलो. संध्याकाळी 5-6च्या टायमिंगला आलो. तर आता तिथं म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम होईल होता म्हणून मी फक्त 2च ब्लॉग अपलोड केलं. तो हॉटेल वायफाय भेटला त्यामुळं अपलोड केलं. नंतर नेटवर्क नुसता खपा होता किंवा नेटवर्क नव्हती, काही ठिकाणी रेंज नव्हती. तर आजचा ब्लॉगचा विषय असा आहे का मामाशे पोऱ्याची आज पिठा आहे, उद्या हल्ला जाईल परवा लगीन. तर 3 दिवस मस्त की एकदम कडक माझ्या एकदम फुल कॉमेडी ब्लॉग येतील. तर तुम्ही एन्जॉय करायला विसरू नका आणि लास्टपर्यंत ब्लॉग बघा. आता लग्नाचे कपडे डन झालेले आहेत. आता हल्दीचा कपडा घ्यायचे आहे. तर बघू आता कॉलेज सोबत घेतो आणि जातो हल्दीचे कपडे घ्यायला. तर घरी कोणच नाही. पियुष आणि पप्पा गेले इथं पनवेलला. तर आणि मम्मी गेले तिकडे जाऊन राहिले कालपासून. तर बघू तुम्हाला बघा ब्लॉग मस्त की एन्जॉय करा. आता काहीतरी खातो, पहिले पोट नुसतं आवाज येतो. काहीतरी खा बाबा, दे मला पण काहीतरी. आता काहीतरी खातो आणि भेटतो तुम्हाला नंतर. थांबा थोड्या वेळात. काही मस्त की चहा बनवून आणली आईने. आता चहा पितो आता आणि चहा पिऊन झालं भेटून. तारक मेहता लावले मस्त. तारक दिसत नाही जाहीर झाली. तर आता चहा पितो आणि चहा पिऊन झालं भेटतो. डायरेक्ट जाऊ आता आपण पनवेलला. तर आता जे संध्याकाळ आले बघू जे सुटले का उठला असं सुक्का इकडे वाल टाकला मैंने. कुठं घ्यायला जायचे बाकी काय विषय नाही. मग आला का काहीच. तर जेसाने मी निघलो आता. जातो कपडं घेऊन येतो कुर्ता आणि जेसला वाटतं कपडं बदलायचे आणि ते तर बघतो होतं ते पण बदलत. आता जातो चला. लय गरम होतो पण ताणून गरम होतं. गाईस दुकानात आलो या काकांच्या. आता आम्ही कुर्ता घेतला मस्त की डाय हल्दीला. बघा तुम्ही आता 500 कुर्ता भेटला. काका एकदम फुल ऑफरमध्ये भेटला. थँक्यू हा काका. आता 500 कुर्ता भेटला एकदम क्वालिटी. काय आला जेस भाईने दुकान दाखवले बाकी काही विषय नाही. आता बघू आता जातो घरी ना काहीतरी खातो. पहिले लय भूक लागले. चहा पिऊन आले तरी पण काहीतरी खाऊ भूक लागले लय मारणारी. बघू 500 काकांजवळ या. 1 नंबर कुर्ते आहेत. शर्ट 500 क्वालिटी शर्ट आहे असं वाटतं. पियुषने यो घेतली यो बहुतेक. हां काय उसरच पियाला उसरच. हे दोघं भेटल्या टाकू ऍडमिशन करायला गेलं तर उसर. ए भैया तुम्हाला घ्या रे. अरे अजून एक घे. अरे लाजू नको रे. त्याही पिऊन झाला आता आमची बारी भाई. उसरच मस्त गेले. गरम होतं ताणून गरम होतं म्हणून जरा उसरच गरम नाही. गरम आहे थंड आहे. पैसे का दिलो चांगला मित्र पैसे आता बघा. नाद केला. फुकाट भेटले. फुकाट काही चव वेगळीच लागतं फुकाट बोलल्यावर. अरे घालत हा चल चल. काहीच मगाशी आलो कपडे बिपडे घेऊन. तर आता चालले केस कापायला. जरा केस कापून येतो नंतर मग संध्याकाळच्या पिठाने जायला लागेल म्हणून आताच इथंच केस कापून जातो. तर डायरेक्ट जातो केस कापायला. काही आता फायनली केस कापून झालं मस्त की सलमाने एकदम ओके केस कापलं. तर जातो घरी. चला बस झाला गाईस. तर आता आलो घरी आणि मस्त की आता आंघोळ करतो. आंघोळ करून झालं भेटतो तुम्हाला गाईस. तर आता आंघोळ केली आणि झाले यो कोटचा काय कट करायचे. हां कट करायला चालले. तर जातो तर कट करायला दाखवतो तुम्हाला. चला गाईस. तर आता इथं वाडा घालून थांबलो कारण की तिथे ते आरशाचा आंबवारे त्यानं उचकवतो. त्यानं उचकवलं तसे ना. तुम्ही जर असं कुर्ता कट करायला तो काहीच कुर्ता बिटका कट करून आलो तिथनं मी आणि गेलो आम्ही थोडंसं बॅट बॉल घाला. तर बॅट बॉल खेळून झाला. आता चाललो मामाच्या डायरेक्ट मौसारीला. तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो कोण कोण आहे त्या. तर चला आता डायरेक्ट जाऊ तिथं.
पालवलं त्यांना ते उचकवलं ते तिकडं लोकांचा आंबावरता चाललं स्वतःचं नाही माहीत पक्के पिसाले डायरेक्ट एकाचा का शिवाय ना दिल्या तुम्हाला वाटलं शिवाय दिलेच ती मी शिवाय ना दे बाकी काय विषय ना आता जातो डायरेक्ट दाखवतो तुम्हाला काहीच तर आता आम्ही म्हणजे मी मगाशी आलो 7 वाजता आलो आता अर्धा पाऊण तास नव्हे तर जे सापण आलेले आहे सगळी गँग डायरेक्ट घेऊन आता आम्ही चाललो चायनीज चालले एवढी नाही आणली आता इथून 6 आलेले आहे तर आता आम्ही चाललो चायनीज बघतो आता लय भूक लागले म्हणून 8 वाजला जो चायनीज आलो म्हणून लय भूक लागले म्हणून कुठले राज संजय पाटणाला झालं चायनीज वगैरे चला जातो आता तू काय पाहिजे तुला काय पाहिजे बोल चिकन या काय चटणी आण त्या चटणी सांग काही चायनीज खातो आता इथं हा चायनीज खातो इथं येतो तो खातो कसा चक्कच खातो हे असते कमी घ्या कमी आहे एक तर आता तो धुवून जाईल ओल्ले बघ कुठं ओल्ले बघ यो यार होत रे याला कोणला काही आता चायनीज खाऊ झाला आता चालू पडते त्याची फोन आलता बघलं तुमचं पाणी मागला पाणी नाही काहीच आता म्हणजे प्रेम बी आला म्हणजे प्रेम गेला फिरायला मालो विलोन महाबलेश्वर तर प्रेम फिरवायला प्रेम भाई काय विषय आता झाला ते फिरून आता झालं फिरून ते आणि आता आमचा पोराचा परत प्लॅन झाला चायनीज जायचा तर मगाशी पोट भरला नव्हता अरे आवाज येईल म्हणून ठीक आहे सर तर आता परत चालू चायनीज थांब ती पण बंद करा ओके आता काय चायनीज चालव बघू काय विषय आहे त्या दाखव तुम्हाला तिथे गेलो गाईस तर मगाशी राईस खाला आता सुप्पी तर सगळी आला भाई आला बाई माझ्या जेल मध्ये सुटला या साहेब या बसा थंडा फुकट घालवला बाकी काय विषय नाही गेला चुकला नाही का नाही मग तोंडाचं का आला कोंबडीच्या नाक्या बंद करतो गाईस बंद करतो आता चायनीज खाऊन निघलो अरे झाला बघ चायनीज खाऊन निघलो आता चाललो परत 500 आहे बनवले किरेटा गाईस चायनीज खाऊन आलो आम्ही आता इथं बसलो प्रेम गेला घरी काय ते लय गरम होतं तिथं आणून गरम होतं बाकी विषय नाही एकदम मांडव डीजे सेटअप करायला आलो उद्या धुरपूस करायचे बस बाकी काय नाही मम्मी जेवतो ही मम्मी वाढतं असते जेव्हा पती ते आम्ही जेवलो कधीच चायनीज खाऊन काय नाव सांगू आता सगळी मावशीच आहे पण दीदी आहे मामी आहे मावशी आहे पण दीदी भाजीशी जेवतो का तुला जेवायला जातं का तुला नक्की का आम्हाला नाही म्हणून आम्ही चायनीज खाऊन आलो कसला गुरुवार फक्त सोमवार चल चाललो घरी गाईस तर आलतो वस्तीला पण इथे लय काटायला जाम म्हणजे गरम मारणार तिथं मामा बरं ना तर आता आम्ही चाललो घरी मी आणि जतीन जातो स्कूटीवर ही झाल्या 4 व्हीलरमध्ये आता मम्मी गेले बॅग आणायला बॅग आणून झाली आम्ही जातो आता घरी डायरेक्ट आता वाजले 10 आमचा चायनीज खाऊनच दिवस गेला बाकी काय विषय नाही आला जेवलो ना ही बॅग दे बॅगचं आता चाललो घरी चला ओके हा फुल जागा आहे कोणाला पाठवतो तू येतं चल गाईस तर मी आलतो स्कूटी घेऊन बोललो स्कूटीवर चालले आता जतीन आणि मी झाले स्कूटीवर मी झालं 4 व्हीलर मध्ये दिसत नाही मावशी आम्हाला बाय करायला काय मावशी हा बस आता आम्ही चाललो बस ये चक्कर हॉर्न मारता चला रे आता चाललो आम्ही गाईस हा फोन करतो गेलो तर जातो आता चला दाखवतो तुम्हाला गेलो तुमचा रस्ता आहे पण दोघं आहे मी मित्र आहे जतीन मित्र आहे बस बाकी अरे चार्जिंग पण नाही आमच्या गाडी विषय बघू आता तुम्हाला दाखवतो चार्जिंगचा काय विषय झाला तर धक्का मारीत घरी राहायला लागेल कांद्यावर मारून घरी नेऊ भाई 90 किलो वजन आहे बाकी काय विषय ना डायरेक्ट कांद्यावर मारून चल नाटकात नको हो पेट्रोल पण नेलती हिला एकदा बंद पडलेली
तर पंक्चर झाली म्हणजे तर पेट्रोल पण धक्का मारीत नेलती मी याने जतीन राजनी हे नुसतं आपण पण माझ्या आता एरिया घ्यायला का काम धंदा रस्ता तर माहिती नव्हता यांना चुकलेलं आहे बरोबर ना खड्डे खड्ड्यात ना आलं ना मला माहिती होता तर आता जातो आम्ही गाईस चला तुम्ही लय जरा मोठा ब्लॉग झाला आता गाईस तर आता इथं विषय काय झाला माहिती आहे का एवढी ट्रॉफिक लागली मला कंटिन्यूची बघू शकतो मी एवढी लाईन लागली आम्ही यायच्या बरोबर समोर काय ते दुर्घटना झाली असेल देवाच्या कृपेने नाही झाली पण आणि आमची मर्सिडीज लावली इथं आम्ही ही इथं लावली मर्सिडीज चालू ठेवले बालान कोण नेहमी येईल म्हणून तर आता इथं विषय काय तर रस्ता झाले बंद एवढ्या गाड्या आल्या याची झाली गेम आम्ही तीच एन्जॉय करतो म्हणजे लोकांच्या काय लोकांचा एक विश्वास पण यांना कळायला पाहिजे भाई माऊली कृपा असं काय करूला झालं ना काम झालं ना आता बघू शकता तुम्ही आमची मर्सिडीज तिथं लावले बाकी काय विषय नाही आता बघूया ना आम्ही मदत केली 3 जणांना आम्ही मदत केली 3 बाईकाला यानं मग सांगतो काका ना चढवा इथं तुमची इसूजू आहे एवढी ग्राउंड क्लिअरन्स बा मी असतो कधीच घेऊन गेलो असतो एकीने ब्रेझर चढवली ना काय आता तुम्ही बघू शकता आम्ही या साईडला आलो लय वाईट झालं रे यांच्यावर बघू शकतो तुम्ही लास्ट पर्यंत एवढी लाईन लागली कंटिन्यूची आता कसं झालं काय माहिती आम्ही हेल्परची केली या जरा मदत पण काय ना आला आमच्याशी आता तिघांची मदत केली स्कूटीवर उचलून दिले त्यांना पार करून आता आम्ही निघतो काही आम्हाला टाइम होईल ना घरची तर आमच्यासाठी टेन्शन घेते ना आम्ही आता क्रॉस करतो इज्जतींग पासती असती बघून आणि जातो आता बघू एकदा पण यांचा लय विषय घोल होईल पण काही ती गेली पुरं ना आम्ही आलतो नॅचरला यो जतीने आणले माझी माहिती आहे नॅचरला आलतो जरा बरं सांगते रे ती गेली पुरं म्हणून मला आलो आम्ही नॅचरला आता आईस्क्रीम आता मस्त आहे की स्नॅप बिप टाकतो म्हणून त्यांना कळला पाहिजे ना गाईच तर पाहिजे आम्ही घरी आलो या आमच्या फालदाच्या आशा गेम झाली याच्या हे आम्हाला एरं बनवत असं आम्ही आता याने एरं बनवलं तर गप झोपले आम्ही नॅचरची खाऊ आलो तर काही बस आजचा ब्लॉग एवढा होता आंब खाता आंब आम्ही आंब्याची आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम अरे जे सेम चव ते याचे रोहितचे नाही तेजसच्या हल्दीला लागणार कशी होती सेम चव काहीच बदल नाही हा सेम चव साखर लागणार तशीच म्हणजे थोडीशी बाहेर लागत होती पण आम्हाला थोडीशी बाहेर लागत होती पण आम्हाला तर 160 घंटा का तर गाईज बस आजचा ब्लॉग एवढा होता तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.